नमस्कार सर. हा सर, नमस्कार. हां आज 5 सप्टेंबर 2020 आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बोरगाव आणि ही वाघवस्ती, हा त्या वाघवस्ती ह्या परिसरामध्ये साळुंके सरांचं नाव आहे, विठ्ठल साळुंके. तर ह्या कांद्यासाठी बीज प्रक्रियेला आपलं ग्रीन प्लॅनेटचं ST वापरलंय. आणि सर बी किती तारखेला टाकले? 27 जुलैला टाकलेलं आहे. 27 जुलै. हा म्हणजे साधारण 1 महिना 5-6 दिवस झाले हा 5-6 दिवस झाले. 1 महिना 5-6 दिवस झाले. बीज प्रक्रिया करून. आणि त्याच्यानंतर ग्रो नायट्रोकिंग FC पावडर. बीज प्रक्रिया केली हा. आणि बियाणं टाकते वेळेस भूमिपावर खत हे भूमी टाकलेलं पॉवर खत पण टाकलेला. टाकलेलं हा. आणि नंतर उगवल्यानंतर उगवल्यानंतर ग्रो नायट्रोकिंग आणि FC FC पावडर फवारणी झाली. सर्वसाधारण 3 फवारण्या झाल्या त्याला. 3 फवारणी झाल्या. सर आता हे फवारणी केल्यामुळं आता सध्याच्या कंडिशनमध्ये तर कांद्याचे जे बियाचे प्लॉट आहेत सगळीकडे प्रॉब्लेम आहे. सगळीकडे कुठं बी उगलं नाही आणि कुठं उगवलं तिथं शेंडे वगैरे करपलेले आहेत. करपलेलं आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये आणि आता बाकीच्या पिकामध्ये जर फरक बघायचा म्हणला कांद्याच्या, नाही हे FC पावडर आणि ग्रो आणि नायट्रोकिंग ह्याची फवारणी केल्यामुळे काय झाले की वातावरण यंदा खराब आहे पूर्णपणे. ह्याच्यामुळं हे एवढं चांगलं रोप आता आलेलं आहे. नाहीतर हे रोप दाखवा इकडं. हे रोप एवढं चांगलं येणार नाही ह्या पोझिशनला. धुई वगैरे पडली तर खराब होण्याची शक्यता असते. इथं आज ह्याचा शेंडा जर बघितला आपण तर पिवळं जे प्रमाण आहे म्हणजे जवळपास 90% प्रमाण नाहीच, 10% आहे. 5-10% आहे प्रमाण. रोपाची कंडिशन सर इतर रोपापेक्षा चांगली आहे. चांगले 1 नंबर आहे. एक नंबर रोपाची कंडिशन. म्हणजे आता हा रोप ज्यांना लावायचं आहे त्यांना पण हे रोप एकदम निरोगी आहे. निरोगी रोप आहे. म्हणजे एकदम रोपालाच पांढऱ्या मुळी वगैरे संख्या भरपूर आहे. तर सर तुम्ही विशेष तुमचं ह्याच्यासाठी मी अभिनंदन करतो. तुम्ही प्रोडक्ट किती वर्षापासून वापरता ते पण सांगा. हे प्रोडक्ट जवळजवळ आपण 2003 सालापासून वापरतो. 2003 पासून म्हणजे कंपनी सुरुवात झाल्याच्या 1 वर्षापासून. कंपनी 2002 मध्ये सुरुवात झाली. 2003 पासून आपण प्रोडक्ट वापरतो. रासायनिक खताच्या औषधाच्या तुलनेमध्ये हे प्रोडक्ट परवडतात सर? ह्याचा खर्च रासायनिकच्या पेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. आणि कमी असून काय होते, उत्पादन चांगलं येते आणि खर्च पण कमी आहे. आणि रासायनिक पेक्षा पीक आहे का नाही हे 15 दिवस अगोदर येते आपल्या ह्या प्रोडक्ट मुळे. अगोदर येते आणि मालाची क्वालिटी चांगली येते. सर तुम्ही अद्रकासाठी पण वापर केलाय. अद्रकासाठी तुम्हाला काय सांगता येईल विशेष इतर शेतकऱ्यांना? आता ह्या दिवसांमध्ये सातारा परिसरात भरपूर ठिकाणी आलं लागण्याचं मरचा प्रॉब्लेम चालू आहे. मरचा प्रॉब्लेम आपल्या प्लॉटचं काय? आपण तिथं पण शूटिंग करू. आपला प्लॉट चांगलाच आहे. चांगलं. आणि आपण आहे का नाही, आपण रासायनिक खताचा वापर न करता आपला प्लॉट 1 नंबरला आहे. 1 नंबर आहे. मरचं प्रमाण आपल्यामध्ये इतर प्लॉटच्या तुलनेत किती आहे अद्रकला? 1-2% आहे मरचं प्रमाण. बाकी हाईट वगैरे? हाईट सर्वसाधारण आता आहे का नाही त्याची एक आपल्या कमरेच्या वर असेल, म्हणजे 3-3.5 फूट हाईट असेल. आणि हे फुटवे आहेत ना, फुटवे जवळजवळ 25, 26, 28, 30 पर्यंत आहेत फुट्या आत्ताच्या पोझिशनला. म्हणजे एकंदर तुम्ही सगळ्या पिकांना ह्याचा वापर करून सगळ्या पिकांना वापर करून आहे. साताऱ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सातारा असेल, आमचा औरंगाबाद कन्नड असेल, अद्रक मध्ये सध्याची जी मोठी समस्या आहे ती मर. तर सुरुवातीपासून आपण हे भूमी पॉवर रूट गार्ड जर वापरलं सर तर मर थांबते हे विश्वास आहे का तुम्हाला? नाही, आपले ही सगळ्यात आहे का नाही, FC पावडर जे आहे त्या FC पावडरची जर फवारणी आळवणी जर कंटिन्यू ठेवली, जर त्याच्यात अंतर ठेवलं नाही तर कंदकुज प्रॉब्लेमच येणार नाही. प्रॉब्लेम येत नाही. हा तुमचा अनुभव आहे. प्रॉब्लेमच येणार नाही. आणि आता काय आपण तिथं आपलं अद्रक बघितलं का नाही, तिथं सुद्धा आपण काय सांगितलं तुम्हाला, फवारणी झाली पण आपण आळवणी केली नाही. आपल्याला म्हणजे काम उरकलं नाही त्यामुळे ती केली नाही आपण, तरी पण आपला प्लॉट नंबर 1 मध्ये. तर त्यात आपण अद्रकची पण शूटिंग करू. धन्यवाद.